अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय राम कृष्ण हरी. हरिपाठ अभंग 13वा. समाधी हरीची समसुखे विण, न साधेला जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव आन नाही दुजे, एका केशव राजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवा रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. मी निराळा व देव निराळा अशी द्वैत बुद्धी जोवर आहे, आणि जीव हाच ब्रह्म असे ऐक्य ज्ञान जोवर नाही, तोवर हरीशी ऐक्य साधणार नाही. सर्वत्र व्यापून राहिलेल्या परमात्म्याचा अनुभव घेणे, यातच बुद्धीचा मोठेपणा आहे. एका श्रीहरीच्या नामस्मरणानेच ही सिद्धी प्राप्त होते. जोवर त्या परमानंद स्वरूप श्रीहरीमध्ये मन रमत नाही, तोवर रिद्धी सिद्धी निधी इत्यादी सर्व काही उपसर्गच आहेत. श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, सर्व काळ हरिचिंतनानेच मला रम्य समाधान प्राप्त झाले. समसुख म्हणजे जीव व ब्रह्म सम आहेत. या ज्ञानामुळे प्राप्त होणारे सुख अर्थात अहम ब्रह्मास्मी हे जीव व ब्रह्म यांच्या ऐक्याचे ज्ञान जेव्हा जीवाला होते, तेव्हा तो आत्मानंदाचा अनुभव घेऊ लागतो. जोवर हा साक्षात्कार त्याला होत नाही, तोवर त्याची द्वैतबुद्धी जात नाही. आणि जोवर द्वैतबुद्धी जात नाही, तोवर हरीची समाधी म्हणजे हरीशी एकरूपता साधणे शक्य नाही. म्हणून ब्रह्मरूप होण्यासाठी जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची आवश्यकता आहे. जीव ब्रह्मैक्य ज्ञानाशिवायही हरीशी एकरूपता हरिनाम स्मरणाने साधता येते. शिवाय द्वैतबुद्धीही कधी उत्पन्न होत नाही, कारण हरिनाम स्मरणाने साऱ्या पापांचा नाश होतो. त्यामुळे मी माझे मावळून त्या जागी तू तुझे उगवते. अर्थात साऱ्या वासनांचा नाश झाल्यामुळे देहबुद्धी जाऊन स्वतः सकट सर्व काही परमात्माच आहे याचा अनुभव येऊ लागतो. भगवत भक्ताचा हा अनुभव सार्वकालिक असतो. श्री एकनाथ महाराज म्हणतात, इंद्रिये कोंडावी न लगती, सहजे राहे विषयासक्ती. एवढे सामर्थ्य हरिभक्ती, जाण निश्चिती नृपवर्या. तात्पर्य, योग, याग, तप, ज्ञान इत्यादी ठिकाणी साधनांहून हरिनाम स्मरण हाच भगवंत प्राप्तीचा सुलभ उपाय होय. गीतेमध्ये भगवंतांनी आपल्या प्राप्तीसाठी हेच साधन सांगितले आहे. जो अन्य कोणत्याही विषयात आपले मन न गुंतवता नेहमी अखंड माझे स्मरण करतो, त्या नेहमी मला जोडून असणाऱ्या योग्याला मी सहज प्राप्त होतो. अशा रीतीने ऐक्य ज्ञानाशिवायही हरीची समाधी म्हणजे हरीची प्राप्ती केवळ हरिस्मरणाने साधता येते, असे माऊली म्हणतात. यामध्ये नाम महात्म्यच सांगितलेले असल्यामुळे पहिल्या अर्थाहून हा अर्थ अधिक योग्य वाटतो. भगवंतांनी मनुष्याला बुद्धी दिली, ती त्याला ओळखण्यासाठी. पण मनुष्य मात्र त्या बुद्धीचा दुरुपयोग करून जन्म मरणरूप संसारात अडकतो. मूळची बुद्धी ही शुद्ध असते, पण विषय वासनांमुळे ती अशुद्ध बनते. जीवांनी विवेकाने विषयचिंतन समूळ सोडून दिले तर ती बुद्धी पुन्हा शुद्ध होईल. पाणी मुळात शुद्ध असते, पण त्यात मातीसारखे इतर पदार्थ मिसळले की ते गढूळ होते. तुरटीसारख्या पदार्थांच्या प्रक्रियेने ते पुन्हा शुद्ध होते. तसेच हरिचिंतनासारखे दुसरे काहीच श्रेष्ठ नाही. हे बुद्धीला पटविले तर ती बुद्धी हरिचिंतन करू लागेल व या प्रक्रियेने पुन्हा शुद्ध होईल. बुद्धीचे वैभव, श्रीमंती भगवत प्राप्तीतच आहे. केवळ भगवंताचाच ध्यास घेतलेल्या बुद्धीला व्यवसायात्मिका बुद्धी असे गीतेने म्हटले आहे. बुद्धीत एकदा केशवराजाचे ध्यान ठसावले की सर्व सिद्धी प्राप्त झाल्याच म्हणून समजावे. मग त्याला मिळवण्याजोगे असे काहीच उरत नाही.
माऊलीने ज्ञानेश्वरीतही अशा ईश्वर पारायण बुद्धीचे महत्त्व वर्णिले आहे. माऊली म्हणतात, तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी, जिथे परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उदधी निरंतर. एका केशव राजामुळे जरी रिद्धी सिद्धी निधी प्राप्त झाल्या तरी मन त्यात गुंतून पडत असेल तर साधकाने त्यांना विघ्न मानून त्यांचा त्याग करावा. कारण मन जर त्यात गुंतले तर परमानंद स्वरूप परमात्म्यापासून ते दूर होणार आणि भगवंतांच्या अखंड चिंतनाला मुकणार. क्षणिक आनंदासाठी अखंड आनंदाचा ठेवा जो परमात्मा, त्याला सोडणे यासारख्या करंटेपणा दुसरा कोणता असेल बरे? खरा भगवत भक्त भगवत प्रेमापुढे कोणत्याही सिद्धीची मुळीच इच्छा करीत नाही. माऊली म्हणतात, मला सर्व काळ हरीचे चिंतन केल्यामुळे सर्व काळ रम्य समाधान म्हणजेच परमानंद प्राप्त झाला. भक्तीमुळे भक्ताला मिळणारा आनंद हा सर्व अवस्थांत आणि सर्व काळी असतो, असेच माऊली सांगतात. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.